नमस्कार. आजचा विषय त्याने व्यवसाय गमावला नाही. तो एका भावनेसमोर हरला. रात्रीचे 11:30 वाजले होते. ऑफिसमध्ये फक्त एकच लाईट चालू होता. टेबलावर लॅपटॉप उघडा होता. समोर एक्सेल शीट, मोबाईलवर सतत येणारे मेसेजेस आणि राहुल स्वतःच्या खुर्चीत शांत बसलेला. किमान बाहेरून तरी शांत दिसत होता. पण आत आत मात्र वादळ सुरू होतं. 2 तासापूर्वी त्याचा सर्वात मोठा ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे गेला होता. 3 वर्षाचा संबंध, कोट्यावधींचा व्यवसाय एक फोन कॉलमध्ये संपला. राहुलच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरत होता: आपलं काही खरं नाही आता. त्याने लगेच निर्णय घ्यायला सुरुवात केली. मार्केटिंग बंद करूया, 2 कर्मचारी कमी करूया, नवीन प्रोजेक्ट रद्द करूया, किंमत कमी करूया. काहीतरी करायला हवं. आता करायला हवं. कारण त्याला वाटत होतं की समस्या मोठी आहे, खूप मोठी. मग अचानक त्याची नजर टेबलावर पडलेल्या एका जुन्या वहीवर गेली. त्याच्या मेंटरने अनेक वर्षापूर्वी दिलेली. पहिल्याच पानावर एक वाक्य लिहिलं होतं: भावना तात्पुरत्या असतात, निर्णय कायमस्वरूपी. राहुल थांबला. पहिल्यांदा त्या दिवशी तो काहीच बोलला नाही, काहीच ठरवलं नाही. फक्त शांत बसला. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. पुढच्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा आकडे पाहिले. एक ग्राहक गेला होता, पण बाकी 47 ग्राहक होते. कॅश फ्लो तणावात होता, पण संकटात नव्हता. समस्या होती, पण त्याने काल रात्री कल्पना केली होती तितकी मोठी नव्हती. एका भावनेने त्याला संपूर्ण चित्र चुकीचं दाखवलं होतं. 6 महिन्यांनी त्याच कंपनीने नवीन ग्राहक मिळवले, नवीन सेवा सुरू केली आणि मागील वर्षापेक्षा चांगली वाढ केली. त्या दिवशी राहुलला एक गोष्ट समजली: त्याचा व्यवसाय त्या ग्राहकामुळे जवळपास बंद पडला नव्हता. तो जवळपास पडला होता कारण राहुल स्वतःच्या भीतीवर विश्वास ठेवायला तयार झाला होता. व्यवसायात बहुतेक वेळा समस्या आपल्याला हरवत नाही, आपल्या समस्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्याला हरवते. कधी भीती, कधी उत्साह, कधी अहंकार, कधी घाई. पण प्रत्येक वेळी नुकसान आधी निर्णयात होतं, नंतर आकड्यामध्ये दिसतं. यशस्वी उद्योजक आणि संघर्ष करणारा उद्योजक यांच्यातला फरक नेहमीच ज्ञानाचा नसतो, तो भावनांवर नियंत्रणाचा असतो. एक जण लगेच प्रतिक्रिया देतो, दुसरा थांबतो, विचार करतो आणि मग निर्णय घेतो. आजपासून फक्त 3 गोष्टी करा. मोठा निर्णय घेण्यापूर्वी एक रात्र थांबा. स्वतःला विचारा: मी तथ्यावर निर्णय घेतोय की भावनांवर? समस्या दिसली की लगेच कृती करण्याऐवजी आधी संपूर्ण चित्र पहा. कारण व्यवसायाला सर्वात मोठा धोका स्पर्धकाकडून नसतो, तो चुकीच्या वेळी घेतलेल्या भावनिक निर्णयामुळे असतो. धन्यवाद.